नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर ओमकार हरिमाळी. थोडं थोडक्यात माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी गेली 12 वर्ष या व्यवसायामध्ये काम करतो. आतापर्यंत एक्सपोर्ट इम्पोर्ट सुरू करण्यासाठी साधारण 11,000 पेक्षा जास्त युवकांना एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामध्ये यावं यासाठी प्रवृत्त करून त्यांचा व्यवसाय सुरू करण्यात मदत केली आहे. त्याचबरोबर उद्यमी महाराष्ट्र नावाचा एक मी उद्योजकांसाठीच एक चळवळ सुरू केली आहे, जेणेकरून त्याच्यात जास्तीत जास्त मराठी आणि जास्तीत जास्त शेतकरी उद्योजक आयात निर्यात व्यवसायात यावे या अनुषंगाने त्याची सुरुवात मी केली आहे. आता एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायाबद्दल माझ्यामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न असतील. अनेक प्लीज रिक्वेस्ट करतो सगळ्यांनी आपलं म्यूट करा ऑडिओ. अनेक प्रश्न असतील तुमच्या प्रत्येकाच्या मनात की एक्सपोर्ट इम्पोर्ट कसा होतो, काय करायचं, कसं करायचं. तर युजली मी जे बघितलं आहे तर साधारणपणे 4 प्रश्न आहेत जे प्रत्येकाच्या मनात असतात एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसाय सुरू करण्यापूर्वी. म्हणजे सगळ्यात पहिला विषय येतो तो म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट करण्यासाठी इंग्लिश किंवा एखादी फॉरेन लँग्वेजची माहिती असणं गरजेचं आहे का. दुसरा प्रश्न येतो की एक्सपोर्ट इम्पोर्ट चालू करताना आपल्याला डॉक्युमेंटेशन खूप लागतं, कारण डॉक्युमेंटेशनची खूप भीती आपल्या प्रत्येकाच्या मनात, माझ्याही मनात आजही भीती आहे की डॉक्युमेंटेशनची खूप भीती प्रत्येकाच्या मनात असते असं बघितलं गेलेलं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न येतो की एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसाय सुरू करायला इन्व्हेस्टमेंट खूप जास्त लागते का. आणि तिसरा चौथा आणि सगळ्यात शेवटचा विषय येतो की एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामध्ये पैसे बुडतात का. तर माझ्या मते हे 4 प्रश्न आहेत की याच्यामुळे आपले मराठी मुलं की आपले महाराष्ट्रातली मुलं, महाराष्ट्रातले उद्योजक एक्सपोर्ट इम्पोर्ट कडे वळताना दिसत नाहीये. तर सगळ्यात पहिला प्रश्न येतो की एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये इंग्लिश किंवा एखादी फॉरेन लँग्वेजची माहिती असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला सगळ्यांना एक मला साधं एक विचारायचं की एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये किंवा एक्सपोर्ट मध्ये जगात सगळ्यात जास्त एक्सपोर्ट करणारा देश कोणता. माझ्या मते त्याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ते आहे चायना. मला माहित नाही आपण कधी चायनातल्या लोकांची इंग्लिश ऐकली आहे की नाही. मी गेले 8 ते 9 वर्ष त्यांच्यावर काम करतोय. ते काय बोलतात मला कळत नाही, मी काय बोलतो त्यांना कळत नाही, आणि तरी व्यवसाय होतोय. म्हणजे चायना जो जगातला एक नंबरचा देश आहे एक्सपोर्ट व्यवसायामध्ये, ज्यांची इकॉनॉमी पूर्ण एक्सपोर्टवर बेस आहे, त्यांच्या लोकांना इंग्लिशचा ई पण येत नाही. आणि बऱ्याच वेळा ते लोक त्यांची जी बिझनेसची लँग्वेज आहे ती इंग्लिश नसून ती मॅन्ड्रिन आहे, त्यांची लोकल लँग्वेज आहे. म्हणजे आपल्या नाशिकमध्ये अनेक असे एक्सपोर्टर आहेत, व्यावसायिक आहेत, जे एक्सपोर्ट व्यवसायामध्ये करोडोनी कमवत आहेत, पण त्यांना इंग्लिशचा ई पण येत नाही. याचाच अर्थ की इंग्लिश किंवा एखादी फॉरेन लँग्वेज आपल्याला माहिती नसेल तरीही आपण एक्सपोर्ट व्यवसायामध्ये काम करू शकतो. म्हणजे मी स्वतः अशा अनेक देशांमध्ये काम करतो की त्यांची भाषा नाही कळत मला, पण त्याला अनेक गोष्टींचे ऑप्शन्स आहेत, आपल्याला ट्रान्सलेटर्स मिळतात. गुगलचे ट्रान्सलेट नावाचं एक टूल आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर दुबई, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ या देशांमध्ये काम करणार असाल तर तिथे तुम्हाला इंग्लिशची गरज लागत नाही, आपल्या हिंदीमध्ये काम होतं. म्हणजे बॉटम लाईन काय आहे तर एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला इंग्लिश किंवा दुसरी कुठलीतरी लँग्वेज माहिती असणं गरजेचं नाहीये. आणि बाकीचं जे काय कम्युनिकेशन होतं ते मेल्स थ्रू होतं. त्याला लागणारं एक गुगलचं खूप चांगलं टूल आहे ज्याचं नाव आहे गुगल ट्रान्सलेट. हा, तुम्हाला स्वतःला थोडंसं अपग्रेड करावं लागेल, स्वतःला शिकावं लागेल काही गोष्टी, पण अगदी स्वतःमध्ये भरपूर मोठं ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल अशी काही अपेक्षा नसते. आणि जसं मी म्हणालो की दुबई असेल, पाकिस्तान असेल, जिकडे दुबईला आपल्याकडे नाशिकमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात कांदा एक्सपोर्ट होतो किंवा बाकीच्या गोष्टी एक्सपोर्ट होतात, तिथे तर गरज पण लागत नाही. त्यामुळे बॉटम लाईन अशी आहे की एक्सपोर्ट इम्पोर्ट करताना तुम्हाला भाषेमुळे जर तुम्ही स्वतःला थांबवत असाल एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामध्ये येण्यापासून, तर कृपया ते करू नका. एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामध्ये जर तुम्हाला काम करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. भाषा हे तुमचं धंदा चालू करण्यापासून तुम्हाला परावृत्त करू शकत नाही. आता दुसरा प्रश्न येतो तो म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये डॉक्युमेंटेशन खूप लागतात. तर साधारण एक 15 ते 20 वर्षापूर्वी जे डॉक्युमेंट्स लागायचे ते खूप जास्त होते. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 27 ते 28 डॉक्युमेंट्स लागायचे. पण आजचं विचार आलं तर 7 ते 8 डॉक्युमेंट्स पेक्षा जास्त डॉक्युमेंट्स लागत नाही एक्सपोर्ट करताना. सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट,
तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतात दे आर ॲज गुड एज फिल इन द ब्लँक्स. म्हणजे आपण शाळेत बघितलं असेल, मुलं भरलेल्या काय म्हणतात गाडीला जागा भरा, तसंच तो फॉर्म असतो. जो फॉर्म अगदी 5 वेळा 10 वेळा प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही किती वेळा तुमचं डॉक्युमेंटेशन स्वतः करू शकता. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला स्वतःला डॉक्युमेंटेशन करावे लागत नाही. हे जे काही डॉक्युमेंटेशन आपल्याला करावे लागतात त्या डॉक्युमेंटसाठी एक अथॉरिटी आहे जिचं नाव आहे CHA, कस्टम हाऊस एजंट. म्हणजे आपल्या काय म्हणतात फिनान्शियल साठी जसं CA असतो, जो तुमचं काय म्हणतात डॉक्युमेंटेशन म्हणा तुमच्या व्यवसायाचे किंवा रजिस्ट्रेशन म्हणा, IT रिटर्न फाईल करणं म्हणा, जो CA करतो, तसंच एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामध्ये CHA असतो, जो तुमचं एक्सपोर्ट इम्पोर्टचे टेक्निकल जो काय भाग आहे. म्हणजे मी बघितलं की मराठी मुलं, मराठी व्यावसायिक एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये येत नाही, कारण त्यांना वाटतं हा बिझनेस खूप टेक्निकल आहे. तर ते करण्यासाठी एक चांगली अथॉरिटी असते ज्याचं नाव आहे CHA. आणि CHA ला पण काम द्यायचं नसेल तर मार्केटमध्ये ₹2,500 पर कंटेनर घेऊन काम करणारी माणसं मिळतात डॉक्युमेंटेशन करण्यासाठी. त्यामुळे डॉक्युमेंटेशनच्या भीतीमुळे जर स्वतःला थांबवत असाल तर प्लीज स्वतःला थांबवू नका. प्रॉब्लेम काय आहे की एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामध्ये ना बऱ्याचशा गैरसमज लोकांनी केलेले आहे. म्हणजे नाशिकमध्ये मी आल्यानंतर मला अनेक वेळा एक कॉमन प्रश्न येतो की सर एक्सपोर्ट करताना आमचा माल जर खराब झाला तर आम्ही काय करणार. प्रत्येक गोष्टीचं एक सोल्युशन असतं. एक सिंपल गोष्ट मनात मानसिकतेमध्ये आपल्या डेव्हलप करणं गरजेचं आहे की दुसरं कोणतरी करतंय ना. म्हणजे महाराष्ट्राचा जो काही एक्सपोर्ट होतो त्यातला माझ्या मते 17 ते 18% अख्ख्या महाराष्ट्रातला पैकी 17 ते 18% फक्त आपल्या नाशिक मधनं होतोय. म्हणजेच इतर लोक करतायत. म्हणजे इतर लोक करतायत तर आपण नक्कीच करू शकतो. फक्त त्याचा मार्ग कसा करायचा, ते कसं करायचं याचं सोल्युशन आपल्याला काढायचं. आणि ते काढणं खूप सोपं आहे. त्याच्यात काही म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट हा व्यवसाय एक सिस्टीम बेस्ड बिझनेस आहे. तुम्हाला पहिले 2-3-4 महिने त्रास होईल ते करताना. पण एक लक्षात ठेवा, तो त्रास जो आहे तो आयुष्यभरासाठी आपल्याला खूप मोठी संधी देणारा त्रास आहे. आणि जर तुम्ही सिस्टमॅटिक पद्धतीने एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसाय केलात तर तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामधनं मध्ये करोडपती होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. कारण युजली जे बघितलं मी जसं म्हटलं की 12 ते 17% नाशिक मधून एक्सपोर्ट होतो. पण हा झाला नाशिक मधला डेटा. पण असे अनेक लोक आहेत जे माझ्या माहितीप्रमाणे एक साधारणपणे नाशिक मधला जो एक्सपोर्ट होतो त्यातला 60% एक्सपोर्ट हे बाहेरची लोक येऊन करतात. मग ते मुंबईतले असतील, गुजरातचे असतील, केरळचे असतील. माल तर जातोय. आपण लोक काय करतो की आपण समाधानी आहोत की ठीक आहे माझा माल जातोय ना. आपण सांगताना अभिमानाने सांगतो की माझा कांदा ना की माझा द्राक्ष ना एक्सपोर्ट होतात. पण तुम्ही स्वतः करताय का? एक गोष्ट तुम्हाला कधी माहिती असेल की नाही मला माहित नाही की एक्सपोर्ट करण्यासाठी कुठलाही प्रोडक्ट जेव्हा एक्सपोर्ट होतो तो एक्सपोर्ट झाल्यानंतर गव्हर्नमेंट कडनं तुम्हाला इन्सेंटिव्ह नावाचा एक प्रकार मिळतो. ती इन्सेंटिव्हची रेंज जी आहे ती साधारणपणे 6% सगळे इन्सेंटिव्ह मिळून 6% ते 24% पर्यंत इन्सेंटिव्ह मिळतात. म्हणजे तुम्ही जर 1,00,000 रुपयाचा माल एक्सपोर्ट केला तर तुम्हाला 24,000 रुपये गव्हर्नमेंट कडनं 90 दिवसाच्या आत तुमच्या अकाउंटला येतात. आता जेव्हा कांदा किंवा द्राक्ष तुम्ही एक्सपोर्ट करता किंवा दुसरा कोणतरी तुमच्याकडे घेऊन एक्सपोर्ट करतो त्यावेळेस हे बेनिफिट तुम्हाला मिळत नाही. म्हणजे त्या 1,00,000 रुपयामध्ये तुमचं प्रॉफिट ₹1 असो की 99,000 असो, तुम्हाला जे 24,000 मिळणार आहेत इन्सेंटिव्ह म्हणून ते 6,000 मिळणार, ते 7,000 मिळणार इन्सेंटिव्ह म्हणून, ते सगळे इन्सेंटिव्ह गव्हर्नमेंट त्या ट्रेडरला देते. त्यामुळे शेतकरी म्हणून आपण जेव्हा आपल्या व्यवसायाकडे बघतो, एक्सपोर्टकडे बघतो, तेव्हा तुम्हाला खूप मोठी संधी आहे. कारण तुम्ही तुमचा मालाचा रेट ठरवू शकता. तुम्हाला माहिती असतं किती प्रॉफिट मार्जिन तुम्हाला मिळू शकतात. आणि दुसरा एक मेजर फॅक्टर जो येतो शेतकऱ्यांच्या बाबतीतला तो म्हणजे मी अनेक वर्ष मी या बातम्या दरवर्षी बघतो पेपरमध्ये की माल नाही मिळाला म्हणून कांदा रस्त्यावर फेकला गेला. भाव नाही मिळाला म्हणून कांदा रस्त्यावर फेकला गेला. मग दुर्दैव या गोष्टीचं की आपण हा विचार का नाही करत की त्या कांद्याचं प्रोसेस करून रस्त्यावर फेकून देण्यापेक्षा
त्या कांद्याचं प्रोसेस करून अनियन पावडर बनवता येते, अनियन ग्रॅन्युल्स बनवता येतात, अनियन फ्लेक्स बनवता येतात, फ्राईड अनियन फ्लेक्स बनवता येतात. हे सगळं डिहायड्रेशन मध्ये करता येतं. आपल्या नाशिकमध्ये अनेक डिहायड्रेशन युनिट्स आहेत आणि जे व्यावसायिक आहेत या डिहायड्रेशन युनिट मधले, हे लोक वाट बघत असतात की भाव कधी कमी होतील आणि जेव्हा अगदी शेतकरी या मानसिकतेत येईल की मी आता कांदा फेकतोय आणि ते लोक त्यावेळेस येऊन तो कांदा उचलतात का, तर कमी भावात मिळतो. तर एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामध्ये भाषा, डॉक्युमेंटेशन या गोष्टी तुम्हाला काही गरजच नाहीये त्या गोष्टीची काळजी करण्याची. कारण जर तुम्ही शेतकरी असाल, जर तुम्ही मर्चंट ट्रेडर असाल, म्हणजे दुसऱ्या शेतकऱ्याकडनं माल घेऊन एक्सपोर्ट करणाऱ्या व्यक्तीला मर्चंट ट्रेडर म्हटलं जातं. तर मर्चंट ट्रेडर म्हणून जर तुम्ही काम करता त्यावेळेस तुम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा काय आहे, तर 3 गोष्टींची अपेक्षा आहे. एक, की तुम्ही तुमचा जो सप्लायर आहे म्हणजे शेतकरी, त्या शेतकऱ्याचं व्यवस्थित त्याला लागणाऱ्या गोष्टी मिळतात की नाही हे बघणं. 2, तुमचा जो बायर आहे, तुमचा जो माल विकत घेणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडे प्रॉपर लक्ष देणं. आणि 3रं, तुमच्या सीएच्याकडे लक्ष देणं. या 3 गोष्टी जर तुम्ही प्रॉपरली केल्यात तर मी गॅरंटी देऊ शकतो की तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामध्ये वाढवण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. आता 3रा प्रश्न येतो की एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामध्ये इन्व्हेस्टमेंट खूप लागते का? तर माझ्या माहितीप्रमाणे एक्सपोर्ट इम्पोर्ट हा एकमेव असा व्यवसाय आहे की ज्याच्यामध्ये तुमची जेवढी इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी आहे, तुमच्याकडे जेवढं काय म्हणतात कॅपॅसिटी आहे, हातात पैसा आहे, तेवढा चालू करू शकता. कसा? समजा तुमच्याकडे 50,000 ते 1,00,000 रुपयाची अमाऊंट आहे, तर तुम्ही एक्सपोर्ट ट्रेडिंग करू शकता. इतर शेतकऱ्यांना म्हणजे नाशिक मधलाच व्यक्ती नाशिक मधल्याच शेतकऱ्यांकडनं माल घेऊन एक्सपोर्ट बाहेर करू शकतो. समजा तुमच्याकडे 1,00,000 रुपयापासून 5,00,000 रुपयाची अमाऊंट आहे, तर तुम्ही अॅग्रो इम्पोर्ट मध्ये काम करू शकता किंवा अॅग्रो ट्रेडिंग मध्ये काम करू शकता. 5,00,000 रुपयापासून 25,00,000 रुपयापर्यंत तुमच्याकडे अमाऊंट असेल तर तुम्ही ऍग्रिकल्चर प्रोसेसचं एखादं छोटंसं युनिट चालू करू शकता आणि तो माल एक्सपोर्ट करू शकता. 25,00,000 रुपयापासून 1 करोडची अमाऊंट तुमच्याकडे असेल तर तुम्ही एखादं मोठं ऍग्रिकल्चर प्रोसेस हब बनवू शकता. आणि जर तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी 1 रुपया पण नसेल तर तुम्ही एक असा व्यवसाय चालू करू शकता जी एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायाची सगळ्यात मोठी गरज आहे आजच्या तारखेला. ती म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट कन्सल्टन्सी किंवा ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट कन्सल्टन्सी. म्हणजे मी स्वतः काय करतो तुम्हाला सांगतो. मी अनेक आपल्या नाशिकमधले शेतकरी त्यांच्याकडनं गट तयार केले, त्यांना जाऊन मी अप्रोच केलं की त्यांना सांगितलं की माल तुमचाच असेल, पैसे एक्सपोर्ट तुमच्याच नावावर होईल, पैसे तुमच्याच नावावर येतील. मी तुमच्यासाठी बाहेरच्या देशातले बाहेर आणून देईन, त्यांच्याकडनं पेमेंट येण्याची जबाबदारी मी घेईन. याच्या अगेन्स्ट मी तुमच्याकडनं तुमचं जे काय प्रॉफिट असेल, मी प्रॉफिटचं म्हणतोय, ओव्हरऑल इन्व्हॉइसचं म्हणत नाही. म्हणजे ₹1,00,000 माल गेला त्यातनं 10,000 प्रॉफिट असेल तर त्या प्रॉफिट मधनं मी तुमच्याकडनं 30% घेईन. आणि गव्हर्नमेंटकडनं जो इन्सेंटिव्ह येणार आहे, जो कदाचित तुम्हाला कधीच मिळाला नसता, त्या इन्सेंटिव्ह मधनं मी तुमच्याकडनं 40% घेईन. आणि अशा याच्यामध्ये मला इन्व्हेस्टमेंट काहीच करावी लागत नाही. हा झाला एक प्रकार. दुसरा प्रकार आहे की लोकांना, आता अनेक शेतकरी आपल्याकडे आहेत, अनेकांची इच्छा असेल की मला एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचंय, पण एक्सपोर्ट इम्पोर्ट करण्याची बेसिक जी गरज आहे ती म्हणजे तुमचं एक्सपोर्ट इम्पोर्ट सेटअप असणं. म्हणजे तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स मिळणं. आता मला माहित नाही आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे की एक्सपोर्ट इम्पोर्ट लायसन्सचे खरे चार्जेस किती आहेत. की नाशिकमध्ये माझे ट्रेडर, माझे जे सप्लायर आहेत, मी त्यांचं नाव इथे नाही घेऊ शकणार, त्यांच्याशी एकदा गप्पा मारत बसलो होतो तर ते बोलता की सर आम्ही आता रिसेंटली आमचं एक्सपोर्ट इम्पोर्टचं लायसन्स काढलं. म्हटलं सर किती खर्च केला? ते ₹2,50,000. मी म्हटलं का ₹2,50,000 का? त्यांना आपलं लाईफ टाईम लायसन्स आहे, स्पेशल लायसन्स आहे. म्हटलं लायसन्स दाखवा. त्यांचं लायसन्स बघितलं, माझं लायसन्स बघितलं, दोघांच्याही लायसन्स मध्ये नाव आणि नंबर या 2 गोष्टी सोडल्या तर पूर्ण लायसन्स सेम होतं. त्यांनी ₹2,50,000 बनवलं होतं, मी ₹500 बनवलं होतं. प्रॅक्टिकली एक्सपोर्ट इम्पोर्ट लायसन्स फक्त ₹500 बनतं. पण हे लोकांना माहितीच नाहीये. याचं जाणच लोकांना नाहीये.
आणि त्याचाच फायदा घेऊन, म्हणजे मुंबईमध्ये एखाद्याला माहिती नसेल एक्सपोर्ट इम्पोर्ट लायसन्स किती घेतं, कितीला बनतं, तर लोक 1500 रुपये घेतात एक्सपोर्ट इम्पोर्ट लायसन्स. पूर्ण सेटअप करून द्यायचा. पूर्ण जर एक्सपोर्ट इम्पोर्ट लायसन्स म्हणा, अपेडा म्हणा, किंवा तुमचं पोर्ट रजिस्ट्रेशन, फायटो सॅनिटरी, एडी कोड, तुमचं आरसीएमसी, या सगळ्याचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी, समजा तुम्ही अनेक असे, म्हणजे तुम्हाला ज्यांना कन्सल्टन्सी चालू करायचं त्यांच्यासाठी सांगतो, की सर्व्हिस प्रोव्हिजन करायचं त्यांच्यासाठीची संधी सांगतो एक्सपोर्ट इम्पोर्ट मधली, की तुम्ही शेतकऱ्यांना अप्रोच करू शकता. त्यांना एक्सपोर्ट इम्पोर्ट जर व्यवसाय चालू करायचा आहे तर त्यांना तुम्ही हे सगळे सेटअप रेडी करून देऊ शकता. आणि 500 रुपयाच्या लायसन्सची कॉस्ट त्यांना 500 रुपयेच सांगा. म्हणजे मी काय करतो, तर असे ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं तर त्यांना सांगतो की बाबा ह्याला हे चार्जेस आहेत जे गव्हर्नमेंटकडे जातील, आणि ते करून देण्यासाठी मी 10,000 रुपये घेईन. लोक हसत देतात. आणि असे मी महिन्याला माझ्या मते 20 ते 25 लोकांना मदत करतोय त्यांचं एक्सपोर्ट इम्पोर्ट चालू करण्यासाठी, त्यांचे रजिस्ट्रेशन करून देण्यासाठी. म्हणजे 20 ते 25 लोक म्हणजे 10,000 मला 2 ते 2.5 लाख रुपयाचा रेव्हेन्यू त्या बिझनेसमधनं येतो, जो तुम्हालाही येऊ शकतो. तुम्हाला फक्त बेसिक रजिस्ट्रेशन कसे करून द्यायचे हे समजून घ्यायचं. तर ही एक तुमच्यासाठी संधी अवेलेबल आहे. आणि नाशिकच्या बाबतीत म्हणाल तर फक्त ऍग्रिकल्चरच नाही, इतरही सेक्टर, म्हणजे जगातलं सगळ्यात पहिलं ई टॉयलेट हे आपल्या एका नाशिक मधल्या उद्योजकांनी बनवलेलं आहे. असे अनेक प्रोडक्ट आहेत. म्हणजे ऍग्रिकल्चर मध्ये आपल्याकडे 30 प्रोडक्ट आहेत, 30 टोटल. म्हणजे कांदा हा एक प्रोडक्ट झाला. अशा व्यतिरिक्त 30 प्रोडक्ट आहेत जे, म्हणजे तुम्ही जर गुगल केलं तर की टॉप 10 जो किंवा टॉप 30 एक्सपोर्ट प्रोडक्ट, ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट प्रोडक्ट फ्रॉम महाराष्ट्र, तर 30 प्रोडक्ट येतात आणि सगळ्याचे जे सप्लायर्स आहेत ते नाशिक मधले. पण दुर्दैवाने सप्लायर्स नाशिक मधले आहेत, एक्सपोर्टर्स नाशिक मधले नाही आहेत. मित्रांनो, तुमच्याकडनं जेव्हा एक शेतकरी म्हणून तुमच्याकडनं जेव्हा दुसरं कोणतरी येऊन माल घेऊन जातं, तेव्हा तुमच्यापेक्षा तोच माणूस, मधली व्यक्ती सगळ्यात जास्त त्याचा फायदा घेते. म्हणजे पिकवणारा सुखी नाही आणि खाणारा सुखी नाही, सुखी कोणतं, मधला माणूस. तर यासाठी विचार करा की तुम्ही स्वतःचा एक्सपोर्ट करू शकता. आणि मी सांगतो, एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस हा कम्प्लिटली सिस्टीम बेस्ड बिझनेस आहे. तुम्हाला एकदा सिस्टीम कळली की तुम्ही कधीही किती वेळा कुठल्याही प्रोडक्ट मध्ये, म्हणजे एकदा तुम्ही कांदा केला तर आयुष्यभर कांदा एक्सपोर्ट करायला पाहिजे असं काही गरजेचं नाहीये. मी स्वतः जेव्हा एक्सपोर्ट चालू केला तेव्हा मी फक्त फ्रोझन फ्रेंच फ्राईज एक्सपोर्ट करायचो. आज मी साधारणपणे 32 प्रोडक्ट एक्सपोर्ट करतोय. मी जेव्हा माझा बिझनेस चालू केला एक्सपोर्टचा, तेव्हा मी फक्त 5 देशांमध्ये एक्सपोर्ट करत होतो. आज मी साधारणपणे 48 देशांमध्ये एक्सपोर्ट करतोय. आणि 48 पैकी प्रॅक्टिकली बिझनेससाठी मी फक्त 3 देशांमध्ये गेलोय. माझ्याकडे माझे 68 बायर्स आहेत. त्या 68 बायर्स पैकी मी फक्त 4 ते 5 लोकांना ऍक्च्युली भेटलो. म्हणजे तुम्हाला जावं पण लागत नाही. तुम्ही जर प्रॉपर नॉलेज घेतलं, तुम्ही जर प्रॉपर माहिती घेतली, प्रॉपर सिस्टीम समजून घेतली, तर तुमच्यापैकी कोणी, तुमचं शिक्षण हा फॅक्टर त्याच्यात इम्पॉर्टंट नाहीये. आणि त्याच्यासाठी मी माझ्याकडनं, मी काय आहे ते पुढे मी सांगेन, पण शिक्षण, आपण आपल्या डोक्यात एक मानसिकता आहे की व्यवसाय जो आहे ना तो एक एक स्पेसिफिक कम्युनिटीज करू शकते. मराठी मुलं व्यवसाय करू शकत नाही, गुजराती मारवाडीच व्यवसाय करू शकतात, ही आपली मानसिकता झालेली. म्हणजे हॉटेलचा बिझनेस ना शेट्टी लोकांनी करावा. जर व्यवसाय हा विषय कम्युनिटीशी, एज्युकेशनशी या बाबतीत रिलेटेड असताना, तर एक भाऊ आशिया खंडातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आणि त्याचाच सख्खा भाऊ कर्जामध्ये बुडालेला नसता, त्यांचं नाव आहे अंबानी. मुळात आपल्याला ठरवणं गरजेचं आहे की मी एक्सपोर्ट करेन, आणि तुम्ही करू शकता. कोणीही करू शकता. माझ्याकडे अगदी 3री पास झालेला व्यक्तीही एक्सपोर्ट इम्पोर्ट शिकलेला आहे आणि आज तो माणूस एक्सपोर्ट करतोय. तर तो करू शकतो, तो तुम्ही नक्कीच करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा प्रश्न असा आहे तो प्रत्येकाच्या मनात, की एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये पैसे बुडतात का? आता आपल्याकडे काय होतं, आपल्याकडे दुबईवरनं कोणतरी फोन करतं, आपल्या कोणतरी काका, मामा, भाऊ दुबईला गेलेला असतो आणि फोन करतो, अरे इकडे ना नाशिकचा कांदा खूप रिक्वायरमेंट आहे, एक काम कर 4 कंटेनर पाठवून दे. आपण इकडनं तिकडनं हातपाय हलवून
ते 4 कंटेनर पाठवून देतो. तिकडे गेल्यानंतर तो ज्या कंटेनर उघडतो तेव्हा सांगतो, अरे नाही, हा कांदा इकडे विकला जाणार नाही, कारण स्पेसिफिकेशन नाही आहेत तिथे विकले जाणारे. कारण त्यांनी जेव्हा तुम्हाला सांगितलं असतो की मला कांदा हवा आहे, त्यावेळेस कदाचित त्यांनी त्याच्या समजेप्रमाणे कांदा 55 प्लस, ओल्ड क्रॉप, ग्रीन मेस बॅग मध्ये पॅक केलेला, आपल्या समजेप्रमाणे आपण जो कांदा समजलो तो 25 प्लस, जुना क्रॉप किंवा नवीन क्रॉप, आणि ज्यूट बॅग मध्ये पॅक केलेला. आपण आपल्या हिशोबाने कांदा पाठवला, त्याने त्यांच्या हिशोबाने कांदा मागवला, तिकडे गेल्यानंतर कांदा विकला गेला नाही, आणि मग तिथे चालू होतं की नाही, एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस मध्ये पैसा बुडतो. आता हे करण्यासाठीची प्रॉपर सिस्टीम काय? तर समोरचा माणूस, समोरचा बायर तुमचा सख्खा भाऊ जरी असेल तरी त्याला सांगा की बाबा मला स्पेसिफिकेशन लिहून पाठव. मग तेच तू फॅक्स कर, मेल कर, मेसेजवर घेऊ नका, व्हॉट्सअपवर घेऊ नका. याचे 2 फायदे. एक, तुम्हाला कळतं ऍक्च्युली माल कुठला आणि कसा पाठवायचा. म्हणजे स्पेसिफिकेशन तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल की स्पेसिफिकेशन मध्ये छोट्यातली छोटी गोष्ट मेन्शन केलेली असते की प्रिंटिंग कसलं हवंय, किती किती किलोच्या गोणी हव्यात. पण याचा दुसरा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे, तो म्हणजे तुम्ही समजा समोरच्या व्यक्तीने पैसे देण्यासाठी नाटक केलं किंवा समोरच्या व्यक्तीने पैसे द्यायला नकार दिला, तर इंडियन गव्हर्नमेंटची एक बॉडी आहे ज्याचं नाव आहे EPGC, एक्सपोर्ट प्रमोशन गॅरंटी काउन्सिल. तुम्ही EPGC ला अप्रोच करू शकता. EPGC ला अप्रोच केल्यानंतर EPGC काय करतं, तर सगळ्यात पहिले चेक करतं की तुम्ही प्रॉपर पद्धतीने माल एक्सपोर्ट केला आहे की नाही. प्रॉपर पद्धत म्हणजे काय, की तुम्हाला आलेला इनव्हॉइस व्हॅल्यू आणि तुम्ही पाठवलेला माल याची रेट मॅच होतात की नाही, तुम्ही बाहेरच्या स्पेसिफिकेशन प्रमाणे माल पाठवलेला आहे की नाही, तुम्ही पैसे घेताना व्हाईट मध्ये घेतलेत का ब्लॅक मध्ये घेतलेत. म्हणजे तुम्ही जर ब्लॅक मध्ये किंवा हवालामध्ये पैसे घेतले असतील तर EPGC कडे पण जाऊ पण नका, कॅश ऍडव्हान्स घेतले असतील. हे सगळं केल्यानंतर, तुमच्याकडनं कन्फर्म केल्यानंतर EPGC सगळ्यात पहिलं काय काम करते, तर तिकडे तुमच्या बायरला कॉन्टॅक्ट करते. बायरकडनं कन्फर्म करते की बाबा तुम्ही पेमेंट का नाही करत. बायर त्याला उत्तर दिलं तर ठीक, पण नाही दिलं तर सगळ्यात पहिलं काम होतं की तो बायर ब्लॅकलिस्ट होतो. आणि दुसरं काम होतं की तिकडच्या एम्बसी कन्फर्म करते की पेमेंट का नाही करत, आणि ते झाल्यानंतर EPGC तुमच्या इनव्हॉइस व्हॅल्यूचं जेवढं बॅलन्स पेमेंट आहे त्याचं 80% पेमेंट EPGC तुम्हाला देते. याचाच अर्थ जर एक्सपोर्ट इम्पोर्ट सिस्टीमने केला तर पैसे बुडण्याचे काहीही चान्सेस नाहीये. आता प्रश्न येतो की एक्सपोर्ट इम्पोर्ट का करावा, लोकल बिझनेस का करू नये. तर सगळ्यात पहिले मी माझ्याकडनं मला जे वाटतं की एक अनालिसिस होणं गरजेचं आहे, लोकल बिझनेस वर्सेस इंटरनॅशनल बिझनेस. तर लोकल बिझनेस मधलं जो माझं अनालिसिस जे आहे, जे आत्ताच्या घडीला लोकल बिझनेस खूप मोठ्या प्रमाणात अफेक्ट झालाय. म्हणजे कुठलाही प्रोडक्ट असो, ऍग्रिकल्चर असो, नॉन ऍग्रिकल्चर प्रोडक्ट असो, सगळ्या प्रोडक्टमध्ये लोकल बिझनेसेसमध्ये प्रॉब्लेम होत चालले दिवसेंदिवस. लोकल बिझनेस मेजर प्रमाणात अफेक्ट होत चाललाय, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी तुम्हाला साधं एखादं शॉप जरी चालू करायचं असेल तर ते शॉप चालू करण्यासाठी पण तुम्हाला 10,000 रुपये कमीत कमी, सॉरी 1 लाख ते 10 लाख रुपये तुम्हाला खर्च येतो, जो एक्सपोर्ट इम्पोर्टला तुम्हाला लागत नाही. मिनिमम इन्व्हेस्टमेंट कॉस्ट मध्ये तुम्ही तुमचा बिझनेस चालू करू शकता. आणि आजकाल झालं काय की ई कॉमर्समुळे किंवा डिजिटलायझेशनमुळे लोक दुकानात येतात, आपल्या काय म्हणतात भाजीपाला घ्यायला येतात, बघतात, पण नंतर ऑनलाईन विकत घेतात. आता ऑनलाईन मध्ये पण शेतकऱ्यांसाठी खूप मोठी संधी उपलब्ध आहे एक्सपोर्ट मध्ये, की समजा तुम्ही ई कॉमर्स मध्ये माल विकत असाल, तुमच्याकडे समजा एक्सपोर्ट इम्पोर्ट लायसन्स असेल आणि तुमचा माल ई कॉमर्स विकला जात असेल, शेतकरी उत्पादक असतील किंवा किंवा इतर अॅग्रो काय म्हणतात केमिकल प्रोडक्ट्स किंवा बाकी कुठल्याही प्रोडक्ट्स मध्ये, तर तुम्हाला एक्सपोर्टर म्हणून क्लेम केलं जातं. तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं इन्सेंटिव्ह मिळतात. सो तुम्ही ई कॉमर्स मध्ये पण डिजिटलायझेशन मध्ये तुम्हाला जाणं गरजेचंच आहे. डिजिटलायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर बिझनेस. सो त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला तयार होणं गरजेचं आहे.
आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर जो येतो ना एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये, की आपल्याला काय वाटतं की एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणजे काय? एखादा प्रोडक्ट कुठेतरी पाठवणं आणि एखादी प्रोडक्ट कुठं तरी आणणं म्हणजे एक्सपोर्ट नाही. एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्री फक्त तेवढ्याच गोष्टीसाठी लिमिटेड नाहीये. एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये तुम्ही सर्व्हिसेस पण देऊ शकता. म्हणजे एखाद्या आफ्रिकन कंट्रीमध्ये एखाद्या व्यक्तीला जर अॅग्रो कन्सल्टन्सी हवी असेल, ज्याची भारतामधनं खूप मोठी रिक्वायरमेंट आहे अॅग्रो कन्सल्टन्सीची, तरी तुम्ही त्याला जर तुम्ही कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करत असाल तर दॅट इज कन्सिडर्ड टू बी एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस, आणि त्याला पण गव्हर्नमेंटकडनं इन्सेंटिव्ह दिलं जातं. तुम्ही एखाद्या पब्लिशिंग हाऊससाठी समजा पुस्तक लिहिताय शेती विषयावर, आणि ते त्या कंपनीला पाठवतात, तरी पण ते एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस मध्ये काउंट केलं जातं. एक्सपोर्ट इम्पोर्ट साठी खूप मोठे ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. फक्त माल पाठवणे आणि माल घेऊन येणं हा एवढासा लिमिट नाहीये या गोष्टीसाठी, या इंडस्ट्रीसाठी. ही इंडस्ट्री खूप डेप्थ मध्ये, ही इंडस्ट्री खूप मोठी आहे. तुम्हाला इंडस्ट्री जर समजली तर तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. तुमच्यापैकी जर कोणाला इव्हेंट मॅनेजमेंट या फॅक्टरीमध्ये इंटरेस्ट असेल, की तुम्हाला आवडतं, आम्हाला लोकांना म्हणजे जसं भूषण सर अनेक वर्ष हे त्यांचं करतात की वेबिनार्स करतायत, सेमिनार्स करतायत, मीटिंग्स करतायत. अशा एखाद्या व्यक्तीने जर काय म्हणतात एक्सपोर्ट इम्पोर्ट ओरिएंटेड बायर सेलर मीट्स ऑर्गनाईज करायला चालू केल्या. आज बायर सेलर मीट्स ऑर्गनाईज केली ना, तर एका बायर सेलर मीटला भारतीय इंडियन गव्हर्नमेंटकडनं, तुमचं प्रॉफिट जे होतं ते वेगळं, पण इंडियन गव्हर्नमेंटकडनं जर भारतातल्या भारतात जो तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणजे शेतकरी आणि ट्रेडर, हे झालं इंडियन बायर सेलर मीट. याच्यासाठी इंडियन गव्हर्नमेंटकडनं तुम्हाला 5 लाख रुपये इन्सेंटिव्ह म्हणून दिला जातो. आणि हे समजा शेतकरी किंवा भारतीय ट्रेडर आणि आंतरराष्ट्रीय बाजारातले असणारे बायर यांची जर बायर सेलर मीट ऑर्गनाईज केली तर इंडियन गव्हर्नमेंट तुम्हाला 25 लाख रुपये इन्सेंटिव्ह म्हणून देते. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये, तर एक्सपोर्ट बिझनेसमध्ये तुम्हाला स्वतःला टॅक्सेस भरावे लागत नाहीत. रादर तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं पैसे मिळतात. म्हणजे असा माझ्या माहिती तरी कुठलाच बिझनेस नाहीये लोकली की ज्याच्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटला पैसे द्यावे लागत नाहीत तर गव्हर्नमेंट पैसे देते. का? कारण देशाची गरज आहे तुम्ही एक्सपोर्ट करणं. आज जसं शेतकरी या आपल्या सगळ्या सिस्टीमचा एक बेस आहे, एक बॅकबोन आहे, तसंच एक्सपोर्ट पण या देशातला बॅकबोन आहे. कारण जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट करता, मी नेहमी म्हणतो की हा एकमेव असा धंदा आहे की ज्याच्यामध्ये देशसेवा आणि भरपूर पैसा हे दोन्ही एकत्र होऊ शकतं. कारण जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट करता तेव्हा बाहेरच्या देशातला पैसा आपल्या देशात येतो, बाहेरच्या देशातला पैसा आपल्या देशात आल्यानंतर आपल्या देशाची जीडीपी वाढते. म्हणजे आज चायना हा जो देश आहे हा कम्प्लिटली एक्सपोर्ट बिझनेसवर उभा आहे. आणि जर आकडेवारी बघायला गेली तर आकडेवारीप्रमाणे एक्सपोर्ट बिझनेसमध्ये चायनाचं जे काय वर्किंग पॉप्युलेशन म्हणजे चायनामध्ये 100 लोक फॉर एक्झाम्पल राहत असतील, त्यातले 60 लोक समजा काम करत असतील, तर त्या 60 पैकी 45% लोक एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये इन्व्हॉल्ड आहेत. अमेरिकेमध्ये 30% लोक इन्व्हॉल्ड आहेत आणि भारतामध्ये फक्त 2.4% लोक इन्व्हॉल्ड आहेत एक्सपोर्ट बिझनेसमध्ये. याचाच अर्थ की एक्सपोर्ट करण्यासाठी कॉम्पिटिशन नावाचा प्रकार अजिबात नाही. पण आपण काय करतो, आपण आपली मानसिकता घेतो की मी हे ठराविक प्रोडक्टच करणार, मला मल्टिपल प्रोडक्टची ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे आपण महाराष्ट्र म्हणून आपण सुजलाम सुफलाम आहोत प्रोडक्टच्या बाबतीत. ते ऍग्रिकल्चर असतील किंवा नॉन ऍग्रिकल्चर असतील किंवा प्रोसेस्ड ऍग्रिकल्चर असतील. म्हणजे आता हे वेबिनार संपल्यानंतर जेव्हा कधी बाहेर पडाल तेव्हा फक्त एक नजर बाहेर फिरवायचं की हे प्रोडक्ट मी एक्सपोर्ट करू शकतो का. प्रोडक्ट कुठले एक्सपोर्ट होऊ शकतात, तर जे प्रोडक्ट लिगली विकणं शक्य आहे ते कुठलेही प्रोडक्ट तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. म्हणजे थोडक्यात कोकेन सोडून तुम्ही काही एक्सपोर्ट करू शकता. अगदी स्पेशल लायसन्स घेऊन बंदुका पण एक्सपोर्ट केल्या जातात किंवा इम्पोर्ट केल्या जातात. तर असं कुठलं प्रोडक्ट नाहीये जे एक्सपोर्ट नाही होऊ शकत.
म्हणजे आपण दुसरा एक प्रश्न आपल्याला नेहमी येतो की सर आम्हाला बायर कसे मिळणार, बायर कसे शोधायचे. फोर्ब्स मॅगझिनचं नावाचं एक मॅगझिन आहे, पण आपल्याला माहिती असेल. म्हणजे जगातल्या टॉप 5 मॅगझिन मधलं एक मॅगझिन आहे. त्यांनी एक सर्व्हे केला होता 180 देशांमध्ये. आणि तो सर्व्हे असा होता की चायनाच्या व्यतिरिक्त कुठल्या देशाकडनं तुम्हाला इम्पोर्ट करायला आवडेल. आणि हा सर्व्हे केला होता 180 देशांमध्ये. 2017चा सर्व्हे आहे. 180 देशांमध्ये आणि प्रत्येक देशातल्या टॉपचे जे 30 इम्पोर्टर्स आहेत त्यांच्याबरोबर. आणि 36.7% वोट्स हे भारताला होते. म्हणजे जग आपल्याकडनं विकत घ्यायला तयार आहे. पण अनफॉर्च्युनेटली आपण, आपला कृषीप्रधान देश आहे, आपला जगातला सगळ्यात युवा देश आहे, पण आपण हा देश आपण विकायला अजून तयार नाही आहोत. आपण बघताना जे एक्सपोर्ट करायचं आपल्या मनात काय होतं, दुबई, अमेरिका, लंडन, UK हे आपल्या डोक्यात फिक्स असतं की आपण या देशांमध्ये एक्सपोर्ट करू. मित्रांनो, असे अनेक देश आहेत, म्हणजे 200 पेक्षा जास्त देश आहेत जिथे आपण एक्सपोर्ट करू शकतो. आणि 200 देशांमधनं एक माणूस तुम्हाला नाही मिळणार तुमचा माल विकत घ्यायला, असं कधीच नाही होणार. तुम्हाला फक्त सिस्टीम फॉलो करावी लागेल. तुम्हाला फक्त ते समजून घ्यावं लागेल की प्रोसेस कशा चालतात. आता नंतर एक विषय येतो की बायर कसा शोधायचा, विकत घेणारा व्यक्ती कसा शोधायचा. तर मी तुम्हाला आत्ता जे सांगेन ना, तो आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसचा बायर फाइंडिंगचा सगळ्यात मोठा सिक्रेट, जो कुठलाच व्यावसायिक सांगत नाही. बायर फाइंड आउट कसा करायचा, बायर शोधायचा कसा. सिंपल गोष्ट आहे. तुम्हाला हे बेसिक मेल जर टाईप करता येत असेल, बेसिक मेल नसेल येत, मला फोन करा, मी तुम्हाला करून देईन. किंवा कोणालाही तुमच्या आजूबाजूला सांगितलं किंवा मेल मला टाईप करून दे. गुगलवर जाऊन इंडियन एम्बसीचा ईमेल आयडी काढायचा. ईमेल आयडी काढून त्यांना एक साधा मेल करायचा की बाबा मी, एक समजा तुमच्या कंपनीचं नाव ABC इंटरनॅशनल, ABC इंटरनॅशनल, आम्ही नाशिकवरनं कांदा, नाशिकवरनं द्राक्ष, पोमोग्रेट जे काय तुमचं प्रोडक्ट आहे ते एक्सपोर्ट करतो. आम्हाला दुबईमध्ये एक्सपोर्ट करायचं आहे. तर आम्हाला कृपया दुबईच्या इम्पोर्टर्सची लिस्ट पाठवा. 72 तासाच्या आतमध्ये दुबई एम्बसीकडून एक लिस्ट मिळते अशा लोकांची की ज्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये एक छोटासा बॉक्स किंवा 200 कंटेनर किती इम्पोर्ट केले असतील त्या सगळ्या लोकांची लिस्ट येते. आणि हेच लोक असतात जे तुमच्याकडनं माल घेऊ शकतात. आणि हा आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस मधला बायर फाइंडिंगचं सिक्रेट. म्हणजे माझा जो काही व्यवसाय उभा आहे आज एक्सपोर्ट इम्पोर्टचा, तो कम्प्लिटली याच बायरच्या लिस्टवर उभा आहे. आणि याच्यापेक्षा सोपा मार्ग असू शकत नाही बायर फाइंड आउट. मग तुम्हाला अनेक लोक भेटतील की आमच्याकडे डेटा अवेलेबल आहे, 50,000 डेटा आम्ही, 50,000 बायर्सचा डेटा आम्ही मला 5,000 देतो, 2,000 बायर्सचा डेटा आम्ही 200 रुपयात देतो. अरे जर त्याच्याकडे एवढा बायरचा डेटा आहे तर तो स्वतः का नाही एक्सपोर्ट करत आहे, तर तुम्हाला तो डेटा का विकत बसलाय, कारण तो डेटा खोटा असतो. त्या डेटाचा काहीच उपयोग नसतो. आणि एक सांगू, आपण अजून एक गोष्ट बघितली गेली की दुबईमध्ये हल्ली काम करताना एक प्रकार बघितला गेला, जो तुम्हाला मी जस्ट अवेअर करतो की याची काळजी घ्या जेव्हा तुम्ही तुमचं स्वतः एक्सपोर्ट चालू कराल. दुबईवरनं जेव्हा तुम्ही तुमचं मार्केटिंग चालू करता, मार्केटिंग कसं करायचं, सगळ्यात पहिला विषय की एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायाचं मार्केटिंग कसं करायचं. आपल्याला ई कॉमर्स वेबसाईट माहिती असतील, आपल्याला B2B वेबसाईट माहिती असतील. नसतील माहिती तर गुगलवर जाऊन किंवा कोणाला तरी विचारून इंडिया मार्ट झालं, ट्रेड इंडिया झालं, एक्सपोर्टर्स इंडिया झालं, किंवा असे आपल्याकडे जसं आहे, आपल्याकडे जशा B2B वेबसाईट, B2B वेबसाईट म्हणतात, म्हणजे बिझनेस टू बिझनेस. या बिझनेस टू बिझनेस वेबसाईट्सला तुम्ही कनेक्ट करू शकता आणि त्यांच्यावर जाऊन तुमच्या प्रोडक्टची माहिती टाकू शकता. ही माहिती टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे बिझनेस त्यांच्या एन्क्वायरी यायला लागतात. पण एन्क्वायरी येताना फक्त एका गोष्टीची काळजी घ्या, कारण हल्ली मोठी स्कीम चालली आहे मार्केटमध्ये की दुबईवरनं फोन येतो. दुबईचा कोणतरी व्यक्ती तुम्हाला फोन करतो की मैं दुबई से बात कर रहा हूँ, मुझे आपके अनियन के 5 कंटेनर चाहिए, हर हफ्ते 5 कंटेनर इम्पोर्ट करूंगा, 3 साल का कॉन्ट्रॅक्ट होगा. आपण खुश होतो, आपण लागतो कामाला, आपण लागतो कॅल्क्युलेशनला, किंवा एका कंटेनर मागे ₹1,00,000, गव्हर्नमेंटचे इन्सेंटिव्ह ₹6,000,
म्हणजे 1,06,000 गुणिले 5 कंटेनर म्हणजे 5,30,000 झाले. हे झालं एका आठवड्याच्या, महिन्याचे किती, वर्षाचे किती, 3 वर्षाचे किती. आणि या कॅल्क्युलेशन मध्ये करत असताना ती व्यक्ती मध्ये एक गुगली टाकते की हम आपको 10% एडवांस देंगे, बाकी का पैसा यहाँ पे आके कंटेनर ओपन करने के बाद आपका पेमेंट आपको रिलीज हो जाएगा, तब तक हम आपको कॉन्ट्रॅक्ट भेज देते हैं. आपण खुशीत कॉन्ट्रॅक्ट आलं, कंटेनर जातोय, पैसे ताबडतोब येणार आहे. पण हे करत असताना एक गोष्ट लक्षात नाही येत की पैसे फक्त 10% आले. आणि अशा ह्यांनी फ्रॉड होतात. आणि मग लोक म्हणतात की एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामध्ये पैसे बुडतात. आता हे करण्याचं, समजा अशी एखादी एन्क्वायरी आली तर ते फाइंड आउट करण्याचा सोपा मार्ग काय? तर सगळ्यात पहिलं तर त्या माणसाला सांगा, ठीक आहे आम्ही व्यवसाय तुझ्यावर करू, आम्हाला तुझी माहिती दे, आम्ही तुला आमची माहिती देतो. माहिती म्हणजे काय? लिगल डॉक्युमेंट्स दे, तुझ्या कंपनी रजिस्ट्रेशनचे, तुझ्या इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्सचे, त्याला मेलवरनं पाठवायला सांगायचे. आणि हेच डॉक्युमेंट्स परत त्या एम्बेसीला पाठवून द्यायचे. आणि त्या एम्बेसीला विचारायचं की या व्यक्तीवर आम्ही काम करायची इच्छा आहे आमची, हा जेन्युन आहे की नाही. 1 ते 2 दिवसामध्ये एम्बेसी तुम्हाला सगळ्या लोकांची लिस्ट पाठवेल, जे लोक एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस करण्यासाठी त्या देशांमध्ये ब्लॅक लिस्टेड आहेत. त्या कंपनीची नाव पाठवतील, त्या माणसांची नाव पाठवतील. त्या लिस्टमधलं नाव चेक करा, या माणसाचं नाव आहे की नाही, असेल तर फ्रॉड आहे. सोपे मार्ग आहेत. आपण फक्त करायचं ठरवणं गरजेचं आहे. आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायाचे फायदे काय? तर फायदे अनेक फायदे आहेत एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामध्ये. एकदा सगळ्यात पहिले जसं मी म्हणालो की देशसेवा आणि भरपूर पैसा एका धंद्यात होतो. डोमेस्टिक लोकल कॉम्पिटिशन एवढी आहे की त्याला कम्पीट करणं, शेतकरी म्हणून किंवा शेतकरी ट्रेडर म्हणून किंवा इतर अॅग्रो प्रोडक्ट्स रिलेटेड म्हणून लोकल बिझनेसमध्ये खूप जास्त प्रमाणात कॉम्पिटिशन आहे. पण इंटरनॅशनल मार्केटमध्ये नाहीये. इंटरनॅशनल मार्केटमध्ये भारतीय शेतीकडे खूप वेगळ्या पद्धती बघितलं जातंय. पण प्रॉब्लेम काय माहितीये का? बघितलं जातंय त्याचा बेस, शेतीचा बेस जो भारताचा आहे तो मेजरली महाराष्ट्र आहे. पण या सगळ्याचा फायदा आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरची लोक घेत आहेत. म्हणजे मी अनेक गुजरातवरनं येणारे लोक बघितलेत, तामिळनाडूवरनं येणारे लोक बघितलेत, केरळावरनं येणारी लोक बघितलेत की जे येतात, आपल्या नाशिकचा माल उचलतात, आपल्या महाराष्ट्रातला माल उचलतात आणि विकतात. ह्याला थांबवणं गरजेचं आहे. आणि ते थांबवू कोण शकतो? तर आपणच थांबवू शकतो. अनेक युवक आहेत आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली युवा प्रधान देश असून आपले युवक काय करतात? तर नोकरी करायला जातात, पण शेतीकडे वळत नाहीये किंवा एक्सपोर्टकडे वळत नाहीये. सो त्याच्याबद्दल खूप इम्पॉर्टंटली आपण बघणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे रिस्क फ्री सिस्टीम आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की ऍग्रिकल्चरमध्ये ऍडव्हान्स मिळत नाही. पण असे अनेक ऍग्रिकल्चर प्रोडक्ट ज्याच्यावर एलसी करणं पॉसिबल आहे. एलसी म्हणजे काय? एलसीचं सोप्या भाषेत सांगाल तर एक असं डॉक्युमेंट जो तुमच्या बायर जो तुमच्या बायरची बँक तुमच्या बँकेला कन्फर्मेशन देते की या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये तुमची जी अमाऊंट आहे, समजा तुमचा व्यवसाय असेल, तुमचा ट्रेड असेल 1 करोड रुपयाचा, तर या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये 1 करोड ही अमाऊंट आणि तुमची डेट असेल समजा 1 जुलै, 1 जुलै पर्यंत 1 करोड रुपये या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये आमच्या बँकमध्ये फ्रीज असतील. 1 जुलैच्या आधी तुम्ही जर त्यांना डॉक्युमेंट पाठवलं तर ते पैसे तुमच्या अकाउंटला क्रेडिट होतील. हे 2 बँकांमधला व्यवहार असतो. त्यामुळे पैशाचा खूप सिस्टीम बेस्ड बिझनेस आणि रिस्क फ्री बिझनेस आहे, जर व्यवस्थित केला तर. आपण काय करतो? आपण जे म्हणतो की ऍडव्हान्सेस मिळत नाही. मित्रांनो, केरळामध्ये 90% एक्सपोर्ट इम्पोर्ट शेतकरी व्यापारी 100% ऍडव्हान्सवर काम करतात. आता तुमचा प्रश्न आहे की आम्हाला पण ऍडव्हान्स का देणार? आम्ही नवीन आहोत. तुम्ही नवीन आहात हे तुम्हाला माहितीये, तिकडच्या बायरला माहिती नाहीये. तर त्याला ते भासवण्यासाठी की तुम्ही नवीन नाही आहात किंवा तुम्हाला एक्सपिरियन्स आहे,
याच्यासाठी तुमचा डिजिटल सेटअप करणं गरजेचं असतं. डिजिटल सेटअप म्हणजे काय, की जेवढ्या जास्तीत जास्त ई कॉमर्स वेबसाईटवर तुम्ही रजिस्टर्ड असाल, जेवढ्या जास्तीत जास्त B2B वेबसाईटवर रजिस्टर, माझी कंपनी साधारणपणे 260 B2B वेबसाईटमध्ये रजिस्टर्ड आहे जगभरातल्या, आणि मी त्याच्यासाठी ₹1 पण पे केलेला नाही. फ्री ऑफ कॉस्ट मी रजिस्टर केलेलं आहे. का? कारण आपण काय करतो, आपल्याला इथे काय हवं असेल तर आपण पहिले इंडिया मार्टवर जातो किंवा येलो पेजेसवर चेक करतो. ती लोक पण तेच करत असणार आहेत. तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं, जर आपल्याला नॉलेज नसेल, आउटसोर्स करा काम. अगदी नॉमिनल अमाऊंट मध्ये लोक काम करून देणार, सेटअप रेडी करून देणारे व्यक्ती आहेत. आपल्या नाशिकमध्ये अनेक लोक आहेत. एक मी परत सांगतो की तुम्हाला जर असं वाटतं की मी शेती चांगली करू शकतो पण मला एक्सपोर्ट करायचं आहे, तर सुरुवातीच्या काळात सिस्टीम समजण्यासाठी अशा काही लोकांबरोबर घ्या. म्हणजे भूषण टीम सारखा मोठा सोर्स आहे तुमच्या सगळ्यांकडे, की जी व्यक्ती लोकांना शेती व्यवसायामध्ये मदत करण्यासाठी तत्पर असते. अशा व्यक्तीचा हेल्प घेऊन तुम्ही मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करू शकता. भूषणजी, माझी मला रिक्वेस्ट आहे की तुम्ही आता जे तुम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करताय त्या व्यतिरिक्त तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट कन्सल्टन्सी पण चालू करावी शेतकऱ्यांसाठी, कारण खूप मोठी रिक्वायरमेंट आहे या गोष्टीची. परत मेन विषयावर यायचं झालं तर आता भारतातला जो एक्सपोर्ट होतो ना, म्हणजे तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामध्ये काय काय करू शकता. सगळ्यात पहिले तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. दुसरं तुम्ही इम्पोर्ट करू शकता. तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट मार्केट, समजा तुमची स्वतःची शेती किंवा मॅन्युफॅक्चरिंग नसेल तर तुम्ही एक्सपोर्ट मार्केटिंग एजंट म्हणून काम करू शकता. असे अनेक व्यापारी आहेत की ज्यांना एक्सपोर्ट करायचं असतं किंवा इम्पोर्ट करायचं असतं पण स्वतःला माहिती नसतं, की स्वतःला माहिती करण्याची हौस पण नसते पण करायचं असतं. अशा लोकांसाठी तुम्ही एजंट म्हणून काम करू शकता. प्रोडक्ट सोर्सिंग एजंट म्हणून काम करू शकता. म्हणजे तुम्ही फक्त आपल्या भारतात काम न करता तुमच्या कंपनीची मार्केटिंग, म्हणजे समजा नाशिकची मार्केटिंग तुम्ही इतर देशांमध्ये करू शकता आणि तिकडनं ज्या रिक्वायरमेंट येतील त्या रिक्वायरमेंट इकडच्या आपल्या शेतकऱ्यांना पास ऑन करून त्या दोन्ही मध्ये एक दुवा म्हणून काम करू शकता. आणि हे मार्केटिंग करायला काही इन्व्हेस्टमेंट लागत नाही. 5 ते 7 हजार रुपये हातात असतील तुम्ही प्रॉपर डिजिटल मार्केटिंग करून तुम्ही एक्सपोर्ट या सोर्सिंग एजंट म्हणून काम करू शकता. दुसरं म्हणजे तुम्ही ई कॉमर्स मध्ये काम करू शकता. आणि नाही तर जसं म्हटलं मी, अगदी पैसे नसतील काहीच करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट आहे पण काम करायची तयारी असेल, काम करायची जिगर असेल तर कन्सल्टंट म्हणून काम करू शकता. म्हणजे आता अनेक लोक हे वेबिनार बघताय, तुम्ही माझं काय ऐकताय, कोण आहे मी तुम्हाला तर काय देतोय, मी तुम्हाला कन्सल्टन्सी देतोय. अशीच कन्सल्टन्सी तुम्ही कम्प्लीट सिस्टम समजून घेऊन पेड कन्सल्टन्सी करू शकता लोकांना. मीही करतो लोकांना पेड कन्सल्टन्सी, अनेक कंपन्यांसाठी करतो मी. आणि त्यातल्या त्या कन्सल्टन्सीमध्ये समजा तुम्ही तुमची स्पेशालिटी केली, म्हणजे माझी स्पेशालिटी विचाराल तर फूड प्रोसेस आणि फूड इंडस्ट्रीमध्ये माझी स्पेशालिटी आहे. त्यामुळे माझ्याकडे एखादी जर फूड प्रोसेसिंग कंपनी आली ज्यांना एक्सपोर्टसाठी कन्सल्टन्सी करायचं, तर त्यांच्याकडनं 75,000 ते 1.5 लाखाच्या मध्ये अमाऊंट चार्ज करतो पर मंथ. पण मी त्यांना गॅरंटी देतो की त्यांचं मी एक्सपोर्ट करून देईन. असं तुम्ही करू शकता. म्हणजे रॉकेट सायन्स नाहीये व्यवसाय हा, एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसाय हा करणं रॉकेट सायन्स नाही. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहितीये का, व्यवसाय करणं ही तयारी ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या नाशिकमध्ये उद्योजकता मला असं वाटतं रक्तात आहे, पण अनफॉर्च्युनेटली त्याला प्रॉपर दिशा दिली जात नाही. भूषणजी जर सारखे अजून जर काही लोक याच्यात ऍडअप झाले ना तर नाशिक खूप वेगळ्या पद्धतीने वाढू शकतं. पण करणं, मला करायचं ही मानसिकता ज्यावेळेस डेव्हलप कराल ना त्या दिवशी तुम्ही मार्ग तुमचे स्वतः शोधत चालाल. म्हणजे चायना आणि आपण जर कंपॅरिझन करायचं झालं तर चायना आज जगात 1 नंबरला आहे एक्सपोर्टमध्ये. भारत जगामध्ये 29व्या नंबरवर आहे एक्सपोर्टमध्ये. चायनाचा टोटल जो काय एक्सपोर्ट होतो, म्हणजे आपल्याला माहिती असेल की आपल्या भारतामध्ये इंग्रज आले होते. पण जे इंग्रज आले आपल्या भारतामध्ये तर आपला एक्सपोर्ट जो होता अख्ख्या जगामध्ये तो 38% होता. पूर्ण जगाच्या 38%, म्हणजे
पूर्ण जगभरात जर 100 रुपयाचा एक्सपोर्ट होत असेल त्यातला 38 रुपयाचा एक्सपोर्ट भारतात होत होता. आज तो एक्सपोर्ट फक्त आणि फक्त 2.2% आहे. का? कारण जग आपल्याकडे विकत घ्यायला तयार आहे, जगाला आपल्याला व्यवसाय करायचा, पण आपण स्वतःलाच तयार करत नाही आहोत एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसाय करण्यासाठी. आणि दुसरा एक मोठा फॅक्टर आहे तो म्हणजे आपल्या एज्युकेशन सिस्टीम. चायनामध्ये लोकांना शिक्षण देताना त्यांची मानसिकता जी बनवली जाते ती बनवली जाते ऑन्टरप्रिनर बनण्याची, म्हणजे बिझनेसमॅन बनण्याची. आपल्याकडे आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आपली मानसिकता जी बनवली जाते ती बनवली जाते 9 ते 5 नोकरी करण्याच्या हिशोबाने. म्हणजे अनेक शेतकरी असे जे आपल्या मुलांना सांगतात की बाबा शेती नको करू, मुंबईला जाऊन नोकरी कर. दुर्दैव आहे आपलं. आपल्याकडे आपण एज्युकेशन सिस्टीमने आपल्याला 9 ते 5 नोकरी करण्यासाठी तयार केलं जातं. म्हणजे एक साधं उदाहरण घ्यायचं झालं तर तुमच्यापैकी अनेक जण शिकले असतील, 12वी झाले असतील, ग्रॅज्युएट झाले असतील, MBA, डॉक्टरेट काही केलं असेल. स्वतःच्या मनाला विचारा, जेव्हा आपलं शिक्षण पूर्ण झालं आणि करिअर चालू करायची वेळ आली तर किती जणांच्या घरातल्यांनी तुम्हाला विचारलं की की बाळा आता व्यवसाय कुठला करणार? आपल्याला प्रश्न येतो की आता नोकरी कुठे करणार? आपण मुलांना आपल्या घरात जेव्हा सांगतो की बाळा अभ्यास कर, नाही तर चांगली नोकरी नाही मिळणार असं बोलतो आपण. आपण हे नाही बोलत अभ्यास कर, तुला अंबानी बनायचे की तुला जेफ बेसिस बनायचे. हे दुर्दैव आहे आपलं, कारण आपली मानसिकता तशी क्रिएट केलेली आहे. आपली सिस्टीम आपण चेंज नाही करू शकत, पण आत्ताच्या घडीला आपण स्वतःला चेंज करू शकतो. एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस पैशाचा लॉस हा रिकव्हर करता येऊ शकतो, पण नोशनल लॉस म्हणजे स्वतःचा स्वतःवरचा विश्वास उडणं, हा जो लॉस आहे ना, हा लॉस कधीच भरून काढता येणार नाही. ज्यावेळेस स्वतःला असं वाटेल की मी आता व्यवसाय नाही करू शकत, त्याचा एवढा मोठा लॉस जगात कुठलाच नसेल. प्रयत्न तर करा. आज तुम्ही लोक सगळेजण हे वेबिनार जे कोण ऐकताय यांची प्रत्येकाच्या मनात एक सुप्त इच्छा आहे की माझा एक्सपोर्ट व्हावा, म्हणून हे वेबिनार ऐकताय. म्हणजे इच्छा आहे ना. हे बघा, प्रयत्नच नाही केले तर कुठेच पोहोचणार नाही. पण प्रयत्न जर केले तर त्यातलं काहीतरी बाहेर पडेल, काही नाही तर अनुभव तर येईल गाठीशी. आणि जितकी कॅपॅसिटी आहे, मला तुम्हाला जर वाटतं की माझी लॉस बेअर करण्याची कॅपॅसिटी 50,000ची आहे, तर 50,000नी चालू करा एक्सपोर्ट करणं. असं काही कंपल्सरी नाही की तुम्हाला अख्खाच्या अख्खा कंटेनरच एक्सपोर्ट करायला पाहिजे. तुम्ही पार्शियल कंटेनर पण एक्सपोर्ट करू शकता. म्हणजे आपली इतर देशांवरची डिपेंडन्सी किती आहे, तर भारतातनं जो काय एक्सपोर्ट होतो त्या एक्सपोर्ट मधलं, म्हणजे समजा आपण एक ट्रेड बॅलन्स म्हणून प्रकार असतो की आपण एक्सपोर्ट किती करतो. फॉर एक्झाम्पल मी 10 रुपयाचे प्रोडक्ट एक्सपोर्ट केले आणि 12 रुपयाचे प्रोडक्ट इम्पोर्ट केले, तर माझा ट्रेड बॅलन्स होतो -2. आणि मायनस मध्ये असणं कुठल्याही कंपनीसाठी, कुठल्याही व्यक्तीसाठी, कुठल्याही देशासाठी चांगलं नाही. आजच्या घडीला आपण आणि चायना यांचा जर ट्रेड बॅलन्स बघितला तर चायनाला आपण एक्सपोर्ट करतो 4,578 मिलियन US डॉलर्स, आणि चायनाकडनं आपण इम्पोर्ट करतो 34,891 मिलियन US डॉलर्स. म्हणजे ट्रेड बॅलन्स इज -30,313. एवढी आपली डिपेंडन्सी आहे चायनावर. म्हणजे आपल्या कळत न कळत चायनाने आपल्या भारतीयांच्या सगळ्यात जवळची, आपल्या जिव्हाळ्याचा विषय जो आहे तो कळत न कळत, स्ट्रॅटेजी असेल किंवा नसेल मला माहित नाही, पण कम्प्लिटली टेक ओव्हर केलाय. दिवाळी फटाके चायना, दिवे चायना, लाईट्स चायना, कंदील चायना, दिवे लावायला माचीस चायना, त्याच्यानंतर येतं मकर संक्रांत, पतंग चायना, मांजा चायना, घरी बायका ज्या हळदी कुंकू करतात तेव्हा आपण गिफ्ट देतो ते पण चायना, होळी किंवा रंगपंचमी, रंग चायना, पिचकारी चायना, नशिबाने पाणी आपलंय, गणपती, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती बनवण्यासाठी लागणारं प्लॅस्टर ऑफ पॅरिस इम्पोर्ट कुठून होतं तर चायना. थर्माकोलचं डेकोरेशन थर्माकोल चायना.
थर्माकोल बॅन झालं, बाकीचे डेकोरेटिव्ह प्रोडक्ट्स इम्पोर्ट कुठं होतात? चायना. अहो, आपल्या देशातला सगळ्यात मोठा सण आपले इलेक्शन्स, निवडणुका, याला लागणारं प्रत्येक मटेरियल चायनावर येतं. फ्लेक्स बॅनर चायना, फ्लेक्स प्रिंटिंगची इंक चायना, फ्लेक्स प्रिंटिंगच्या मशीन्स चायना, झेंडे, मोदीजी इलेक्शन कॅम्पेनच्या मध्ये जे समोर कमळ लावतात ना, ते कमळ पण चायनावरनं इम्पोर्ट झालेलं आहे. आपण इतके डिपेंडंट आहोत त्यांच्यावर. आणि आपला ट्रेड बॅलन्स जो चायना बरोबर -30,000 मिलियन US डॉलर्स आहे, तो जो भारताचा टोटल ट्रेड बॅलन्स बघितला, म्हणजे आपल्या भारताची बॅलन्स शीट काय आहे, तर भारत आज -57,364 मिलियन US डॉलर्स मध्ये आहे. कशी वाढेल जीडीपी? कसा वाढेल एम्प्लॉयमेंट? याच्यासाठी एकच उपाय, आपल्यापैकी प्रत्येकानं जास्तीत जास्त लोकांनी एक्सपोर्टमध्ये येणं. आणि ते येऊ शकतो का? तर 100% येऊ शकतो आपण, निश्चित येऊ शकतो. अनेक संधी उपलब्ध आहेत आपल्याला, तुमच्यापैकी प्रत्येकासाठी. म्हणजे ओव्हरऑल स्टॅटिस्टिक्स जर बघितलं ना, तर आपल्या देशातनं जो काय एक्सपोर्ट होतो टोटल, पूर्ण देशातनं, त्यातला 22.3% एक्सपोर्ट फक्त महाराष्ट्रातनं होतो. आणि त्यातला 50 ते 60% माझ्या मते एक्सपोर्ट नाशिकवरनं होतो. इतकं मोठं असताना प्रॉब्लेम काय, तर बाहेरची लोक येऊन करून जात आहेत, तुम्ही नाही करतात. म्हणजे मी नेहमी म्हणतो की नाशिकची लोक दुर्दैवी आहेत. आय एम सॉरी, मला राग येईल अनेकांना, पण ही फॅक्ट आहे की तुमचा माल दुसरा कोणतरी येऊन घेऊन जातो आणि तो व्यक्ती करोडपती होतोय. आणि तुम्ही कशात धन्यता मानताय की माझा माल मी एक्सपोर्ट केला? ते मी अनेकांना विचारलं की तुम्ही एक्सपोर्ट का नाही करत? नाही साहेब, आपल्याकडे काय ट्रेडर येऊन घेऊन जातात. म्हणजे ₹1 आणि ₹2 प्रॉफिट मार्जिनवर आयुष्यावर किती वर्ष काढणार आहे? आणि मार्जिनचा पण विषय नाहीये, तुमचं स्वतःचं स्टेटस आहे की नाही? आज तुम्ही पिकवलेला माल घेणारा तिसरा माणूस आणि मधली माणसं, गुजराती, मारवाडी किंवा इतर कोणी असतील बाहेरच्या राज्यातली, हे लोक फक्त उचलतात आणि तिकडे पाठवतात. का? कारण त्यांना सिस्टीम माहितीये, कारण आपल्या लोकांना सिस्टीम समजून घ्यायची नाहीये. आणि सिस्टीम समजून नाही घेतली तर मित्रांनो, दुर्दैव आहे, पण हे अजून आकडा खाली होत जाईल. आज नशिबाने नाशिक सुजलाम सुफलाम आहे. नशिबाने आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आहे, ऍग्रिकल्चरचा बेस आहे. याचा फायदा आपण करून घेऊया. याचा फायदा करून घेण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. आणि फक्त शेतीमालच कशाला, फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स मध्ये आहोत. महाराष्ट्राच्या इतर भागांमधले समजा कॉटन आहे, म्हणजे कापूस आहे, सिरियल्स आहेत, पल्सेस आहेत, असे अनेक प्रोडक्ट आहेत जे एक्सपोर्ट करू शकता तुम्ही. फुलं, आमच्या मुंबईमध्ये एक माझा मित्र आहे, तो नाशिकमध्ये गुलाब पिकवून घेतो, गुलाब हे करून घेतो दुसऱ्या कोणाकडनं. त्या माणसाने गेल्या 4 वर्षापूर्वी त्याने एक्सपोर्ट चालू केला होता. जेव्हा चालू केला तर त्याच्याकडे स्प्लेंडर बाईक होती, स्प्लेंडर बाईक. आज तो BMW 5 सिरीज मध्ये फिरतो. आणि ह्याच्यात मी काही एक्झॅगरेट करून सांगत नाहीये, पण तो बिचारा जो तिकडे माळीकाम करणार किंवा जो तो फुलं पिकवत असेल, मला माहित नाही त्याला काय मिळत असेल. हे माझा मित्र आहे, मला आनंदच आहे, पण मग दुसरा कशाला लागतो आपल्याला? दुसरा माणूस असण्याची गरजच काय आपल्याला? आणि गव्हर्नमेंटचे बेनिफिट एवढे आहेत ना, म्हणजे गव्हर्नमेंटचे बेनिफिट्स इतके आहेत या गोष्टीसाठी की तुम्हाला MEIS नावाची स्कीम मिळते, ज्याचे 2 ते 5% आहे. SEIS नावाचा प्रकार आहे, ज्याला 5% मिळतात. ड्युटी ड्रॉबॅक नावाचा प्रकार, आणि खूप खूप इन्सेंटिव्ह आहेत. हे बेसिक इन्सेंटिव्ह सांगतोय. म्हणजे अगदी तुम्ही तुमच्या शेतीमालासाठी एक्सपोर्ट करण्यासाठी समजा तुम्ही कुठल्या एक्झिबिशन मध्ये भाग घेतला, तर त्याच्यासाठी पण गव्हर्नमेंट तुम्हाला इन्सेंटिव्ह देते, त्याच्यासाठी पण गव्हर्नमेंट तुम्हाला सबसिडी देते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एखादं एक्झिबिशन असेल आणि तिकडे जाऊन तुम्ही तुमचा माल घेऊन जाणार असाल,
तर त्याच्यासाठी पण गव्हर्नमेंट तुम्हाला तुमच्या जाण्या येण्याचा खर्च आणि तिकडच्या एक्झिबिशनची स्टॉलची कॉस्ट याचं 50% गव्हर्नमेंट रिएम्बर्स करते. पण प्रॉब्लेम असा आहे ना की आम्हाला माहितच नाही. आम्ही सुखी आहोत की लोक येऊन कोणतरी आमच्याकडनं घेऊन जातील. मित्रांनो, नका असं करू. मी मी सांगतो ना की माझ्यावर नाशिकचे उपकार आहेत. की आज नाशिकमुळे माझा जो व्यवसाय उभा आहे तो नाशिक किंवा तुमच्या ऍग्रिकल्चर प्रोडक्टवरच उभा आहे. पण कधीतरी वाईटही वाटतं की अरे मी करू शकतो बाहेरून येऊन, तर तुम्ही तुमच्याकडे आतमध्ये सगळं हातात. तुम्ही का नाही करू शकत आहात? याचा खरंच मनापासून विचार करा. आणि उद्या जाऊन पुढची पिढी ना आपल्याला शिवाशाप नको द्यायला की यांच्याकडे होतं आणि यांनी केलं नाही. प्रामाणिकपणे विचार करावा प्रत्येकाने. जे कोण ऐकत असतील, जे नाशिकमधले असतील किंवा नाशिकच्या आजूबाजूच्या परिसरातले असतील, तुमच्याकडे देवानी दिलेली संधी आहे, ज्याचा आम्ही लोक येऊन फायदा करून घेतोय. तर भूषणजींसारखी व्यक्ती तुमच्या बरोबर आहे, तुम्हाला सपोर्ट करायला आहे. भूषणजी या ह्याच्यात मी तुम्हाला सांगेन की असं करण्यासाठी जर माझ्याकडनं काय लागलं तर मी माझा पूर्ण वेळ द्यायला तयार आहे. पण प्लीज प्रामाणिकपणे विचार करा. कम्प्लीट एक आपल्याकडे ऑफकोर्स नाशिकमध्ये अनेक दिग्गज आहेत जे एक्सपोर्ट करतायत ऑलरेडी. पण छोटे छोटे व्यक्ती का नाही येतात पुढे? आपल्याकडे खूप लिमिटेड कंपन्या आहेत ज्या एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रोडक्टमध्ये प्रॉपर काम करतायत. तुम्ही इंडिव्हिज्युअली पण येऊ शकता. तर तसं येऊ शकता म्हणजे काय, चालू कसं करायचं? तर सगळ्यात पहिली गोष्ट कम्प्लीट सिस्टीमचं नॉलेज घ्या. समजून घ्या एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसाय चालतो कसा. दुसऱ्याच्या कोणाच्या तरी आयक्यू माहितीवर एक्सपोर्ट करायला जाऊ नका. ही पहिली स्टेप आहे. मी एक्सपोर्ट कसा चालू करायचा ते स्टेप्स सांगतोय आता. एखाद्याला लिहून घ्यायचं तुम्ही लिहून घेऊ शकता. तर सगळ्यात पहिले कम्प्लीट सिस्टीम समजून घ्या. जमलं तर स्वतःला ट्रेन करून घ्या एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये. म्हणजे मला स्वतःला एक उदाहरण सांगतो. काय म्हणतात तुमचं, जेम्स अँड ज्वेलरीमध्ये मला काही एक्सपोर्ट करायचं होतं. तर मी मुंबईला जेम्स अँड ज्वेलरी काउन्सिल ऑफ इंडिया आहे त्यांच्याकडे तिकडे ऑफिसला गेलो. तिकडे पांचाळ नावाची व्यक्ती होती, त्यांचे मेन अथॉरिटी होती आय बिलीव्ह. मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना सांगितलं की सर मला एक्सपोर्ट करायचंय, तर मला मदत कराल का, की काही मला गायडन्स कराल का? मी म्हटलं काय गायडन्स हवं सर? मी काय गायडन्स हवं? तर मला वाटतं माझे काही प्लॅन्स आहेत ते तुम्हाला डिस्कस करतो. 40 ते 45 मिनिटं त्या माणसाने माझे सगळे प्लॅन्स ऐकून घेतले आणि शेवटला 5 मिनिटात त्या व्यक्तीने सांगितलं की बेटा इस बिझनेस में मत आओ. मी म्हटलं क्यों अंकल? वयस्कर व्यक्ती होते, पण मला अजूनही आठवत आहे तो माणूस माझ्या अजूनही डोळ्यासमोर आहे. हातात रोलेक्सचा घड्याळ, मार्को पोलोचा चष्मा, मोबलाचा पेन, कपडे पण त्याचे ब्रँडेड होते. आणि मला बोला बेटा बिझनेस में मत आओ. म्हटलं अंकल क्यों नहीं आओ? तर नाही, बिझनेस में 10-20 रुपये के ऊपर मार्जिन नहीं है. माझं डोकं सणकलं. मी म्हटलं सर अगर 10-20 रुपये के मार्जिन से मैं रोलेक्स का घड़ी खरीद सकता हूँ तो मुझे उस धंधे में आना है. आणि नंतर जेव्हा मी बाहेर आलो विचार केला की यार माणसाने असं का सांगितलं, आणि जेव्हा फाइंड आउट करायचा प्रयत्न केला तेव्हा कळलं की एक्सपोर्ट इम्पोर्ट काउन्सिल ऑफ इंडियाचे पूर्ण देशभरामध्ये 16 लाख मेंबर्स आहेत. पण हे कम्प्लीट काउन्सिल कोण ठरवतं? तर त्या तिकडे काउन्सिलचे मेन याच्यामध्ये बसणारे 7 ते 10 लोक. म्हणजेच अनेक लोक असे की ज्यांची इच्छा नाहीये की नवीन लोकांनी एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये यावं. आणि तिकडनंच हे चालू झालं की पैसे बुडतात, काय म्हणतात, जाताना माल रस्त्यात खराब होतो. असं काही नाहीये. तुमचं जर चालू करण्याचे सिस्टीम्स काय काय, तर त्या सिस्टीम मध्ये त्या गोष्टीचं उत्तर आहे. सगळ्यात पहिले कम्प्लीट सिस्टीमचं नॉलेज घ्या, समजून घ्या. तुम्हाला जर स्वतःला ट्रेन करून घ्यायचं असेल तर मी उद्यमी महाराष्ट्राच्या मार्फत मोफत आपण ट्रेनिंग देतो. ज्या ट्रेनिंग मध्ये बाहेरचे चार्जेस कुठेही करायला गेलं तर 12 ते 15 हजाराच्या रेंजमध्ये आपण फक्त 2,500 रुपयामध्ये ते चार्जेस घेतो. आणि ते पण रिफंडेबल डिपॉझिट म्हणून घेतो की तुम्ही 6 महिने जर प्रामाणिकपणे काम केलं तर 6 महिन्याचं ते पैसे रिफंड करू. आणि पैसे घेण्याचं कारण काय, कारण लोक येतात, रजिस्टर करतात आणि नंतर सिरियसली घेत नाही. त्यामुळे ते रिफंडेबल डिपॉझिट म्हणून तुमचे आमच्याकडे असतील 2,500 रुपये. जर तुम्हाला ट्रेनिंग करायचं असेल तर ट्रेनिंगची माहिती पण देतो मी. तर सिस्टीम पण येतो. परत पहिले सिस्टीम समजून घ्या, स्वतःला शिकून घ्या सगळं. नंतर तुमचा बिझनेस सेटअप करून घ्या. बिझनेस सेटअप म्हणजे तुमचे लायसन्स, आरसीएमसी म्हणजे तुमचं अपेडासोबत लायसन्स जे असेल ते. नंतर फायटो सॅनिटरी, एडी कोड, तुमचं पोर्ट रजिस्ट्रेशन, ज्या पोर्टवरून तुम्ही माल पाठवणार असाल त्या पोर्टचं रजिस्ट्रेशन.
त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा फॅक्टर जो येतो तो म्हणजे तुमचं प्रोडक्टचं नॉलेज. तुम्हाला तुमचं प्रोडक्ट इतकं माहिती असलं पाहिजे जितकं एखाद्या आईला तिचं बाळ माहिती असते. प्रोडक्ट नॉलेज खूप इम्पॉर्टंट आहे या बिझनेससाठी किंवा कुठल्याही बिझनेससाठी. नंतर मार्केट रिसर्च करा. कुठलाही माल उचलला आणि कुठेही पाठवला असं एक्सपोर्ट होत नाही. प्रत्येक देशाची रिक्वायरमेंट वेगळी असते, प्रत्येक देशाच्या सिस्टीम्स वेगळ्या असतात, प्रत्येक देशाचे नॉर्म्स वेगळे असतात एक्सपोर्ट करण्याचे, इम्पोर्ट करण्याचे त्यांच्या देशामध्ये. तर ती सिस्टीम कम्प्लिटली समजून घेणं गरजेचं आहे. एकदा कळलं की बाबा मी कांदा करणार आहे आणि मी बाबा पाकिस्तान, बांगलादेश, दुबई, नेपाळ या देशांमध्ये एक्सपोर्ट करणार आहे, की मग तुमची स्टेप येते पुढची ती म्हणजे तिकडचे बायर शोधणं. बायरची लिस्ट आल्यानंतर ते बायरशी कम्युनिकेट करणं. त्याच्यानंतर समजून घेणं गरजेचं की तुमच्या प्रोडक्टचे, तुमच्या इंडस्ट्रीचे आणि तुम्ही ज्या देशात माल पाठवणार आहात त्या देशाचे एक्झॅक्ट रिक्वायरमेंट काय आहेत. डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत, कस्टम क्लिअरन्सच्या बाबतीत, क्लिअरिंग फॉरवर्डिंगच्या बाबतीत. आणि हे समजून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप येते की तुम्ही समजणं गरजेचं आहे की गव्हर्नमेंटचे बेनिफिट्स काय. हे सगळं समजून घेतल्यानंतर मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो की जर तुम्ही अगदी सोपं सांगू ना, तर सोमवार ते शुक्रवार दिवसाचे 3 तास जर तुम्ही स्वतःच्या एक्सपोर्ट व्यवसायासाठी दिलात तर पुढच्या 180 देशांमध्ये तुमच्यापैकी माझे 90% लोकांचा एक्सपोर्ट झालेला असेल. पण हो, ते 3 तास तुम्हाला डेडिकेटेडली द्यावे लागतील. आणि हे मी अनुभवाने सांगतो. 11,000पेक्षा जास्त लोकांना आतापर्यंत ट्रेन केलंय. त्यामुळे त्या अनुभवाने म्हणून या कॉन्फिडन्स मी सांगतो की तुमचा एक्सपोर्ट होऊ शकतो. तुम्हाला फक्त सिस्टीम फॉलो करावी लागतील. आता जर आपल्यापैकी कोणाला जर ट्रेनिंग करायचं असेल, स्वतःला सिस्टम शिकून घ्यायची असेल, तर आपण 6 जुलैपासून म्हणजे 6 जुलैला आपली बॅच चालू होणार आहे. तर त्याच्यामध्ये ऍक्च्युअल चार्जेस 12,000 रुपये आहेत. आपण अॅग्रोजेमुळे करतोय त्यामुळे 2,500 रुपयामध्ये ते फक्त करणार आहोत. त्याची डिटेल्स माझ्यामध्ये भूषणजी आपल्याला नंतर पाठवतील आपल्या याच्यामध्ये ग्रुपमध्ये की त्याच्यात काय काय इन्क्लूड असणार आहे. एक थोडक्यात सांगतो काय काय इन्क्लूड असणार तर 15 दिवसाचं ट्रेनिंग असणार आहे. प्रॅक्टिकल ट्रेनिंग रोज 2 तास आणि 1 वर्षाचा आमच्याकडनं सपोर्ट असेल तुम्हाला की तुमचा एक्सपोर्ट व्हावा याच्यासाठी. तर माझ्या मते माझ्याकडनं संपलेलं मी सगळ्यांना पुन्हा हात जोडून विनंती करतो. एक्सपोर्टमध्ये खूप चांगली संधी आहे. शेतकरी म्हणून, उद्योजक म्हणून, युवक म्हणून सगळ्यांनी प्रामाणिकपणे विचार करा या व्यवसायाचा. आणि एकच मी नेहमी म्हणतो की चला उद्यमी महाराष्ट्र घडवूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.